बोला. मॅम, एक सांगायचं होतं. त्या बाजूच्या शॉपची ओनर आहे ना, तिला ना खूप मोठी ऑर्डर मिळाली आहे आणि आता तिचा बिझनेस खूप जोरात चालणार आहे. व्हॉट? ओ सॉरी सॉरी मॅम, सॉरी. यॉक, काय चाललंय हे? तुला बरं नव्हतं तर घरी बसायचं, चालीस कशाला? अहो ते मॅम, बाजूला हळद मसाला यांची उधळण चालू आहे ना, त्यामुळे मला जरा ॲलर्जी झाली, त्यामुळे शंका येतात. ओके, गो. हो मॅम. हा राधिका बोल ग. तुम्हाला सांगायचं होतं, अहो चिटणीस साहेब येऊन गेले. हा, आपल्याला मोठं कॉन्ट्रॅक्ट देऊन राहिले ते. अरे वा, किती छान, क्या बात आहे. कॉंग्रॅच्युलेशन राधिका. मी तुला म्हटलं होतं ना, तुला आता एक से बढ़कर एक इतक्या मोठ्या ऑर्डर्स येणार आहेत ना की खूपच छान. हा, मस्त. बरं ऐक ना राधिका, मला नेमका एक वेटिंग वर येतोय कॉल आमच्या एका सरांचा. हा, तर मी करू का तुला परत? बर बर, नाही नाही, मला एवढंच सांगायचं होतं. बरं, डबा खाऊन घ्या. हो ठीक आहे. कॉंग्रॅट्स कॉंग्रॅट्स, बाय बाय. हा बच्चा बोल. अरे ऐक ऐक, फोन एवढ्यासाठीच केला होता की मला इशीचा फोन आला होता आणि तुझ्या 2 साड्या दिल्या होत्या ना, त्यापैकी एक तिने त्या कामवाल्या पुष्पाला दिलीये. ओके. सुपर, क्या बात आहे. बच्चा आता तू बघ, आपला हा प्लॅन एकदा सक्सेसफुल झाला ना, त्या महाजनींची नांगीच ठेचली जाणार आहे. याच्यानंतर तो म्हातारा परत तोंडच वर नाही काढणार बघ. त्यांच्या प्रकरणावर आता फायनल फुल स्टॉप. हो ठीक आहे, चल बाय बाय. काका, ये ये ये. पराठे केले होते तुमच्यासाठी आणले. वा 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 वा. आणि हॉस्पिटलमध्ये जाल तेव्हा काकूनाही घेऊन जा. येणार. कशा आहेत काकू? सुधारते हळूहळू. रेवती, मला वेगळंच टेन्शन आहे अगं. खरं सांगायचं ना तर गुरुनाथचं हे वागणं मला अजिबात पसंत नाहीये. खरंय तुमचं. हा गुरुनाथ ना प्रत्येक वेळेस खरा ठरलाय आणि उगाच तुम्हाला वाईटपणा. राधिकासाठी जीव तुटतो ग. आणि सध्या आपल्या सोसायटीत काय चाललंय काही कळतच नाहीये. त्यात आमचे नाना नानी पण इथे नाहीयेत. अहो उद्या येत आहेत ना ते. खरंच की माझ्या लक्षातच नव्हतं. चला, म्हणजे उद्यापासून आमचा पार्टनर येणार. आणि राधिकाची अजिबात काळजी करू नका. त्या शनायाला या सोसायटीतून हाकलवण्यासाठी ती काहीतरी युक्ती शोधते. तू पण बघ आता त्या शनायाला मी कसं सळो की पोळो करून सोडतो. रेवती, तुला सांगतो, ज्या दिवशी ही शनाया सोसायटीतून जाईन ना, अख्ख्या सोसायटीला पेढे वाटेन. श्रेयस, हा वहिनी. मी त्या ब्रोकर कडे जाऊन आले. 2-3 घरं पाहिली आहेत, चांगली आहेत. आपण जाऊया का पाहायला? हो ठीक आहे, चालेल. ठीक आहे, फोन करते त्याला आणि ठरवून घेते. मग तुलाही मेसेज टाकते. अच्छा. आता शनायाचं काही खरं नाही. शनायाचंच काय, आता कुणाचंच काही खरं नाही. ओ ए, दिसत नाही का? हो महाजनी, तुम्हाला दिसत नाही का? ए, तेच तेच बोलू नकोस. तुम्ही तेच तेच बोलू नका. काय या वयामध्ये स्वतःचा अपमान करून घेताय? एक तर तेच तेच बोलता आणि त्यावर खोटं बोलता. गुरुनाथ, खोटं कोण बोलताय ते लवकरच कळेल. खरं फार काळ लपून राहणार नाही. राधिकाने तुला जी शेवटची संधी दिली ना, ती गमावू नकोस. एक दिवस पश्चाताप करण्याची वेळ येईल, लक्षात ठेव. मला भाषण करू? ऐका ना माझं. हे बघा, काय आहे, तुमचं आणि माझं काही वैर नाही, बरोबर? मी सुखानं जगतोय, जगू द्या की मला. तुम्ही सुखात जगा. बघ,
शनया या सोसायटी मधून बाहेर जाईपर्यंत मी स्वस्त बसणार नाही. अच्छा हो. मग माझंही ऐका. शनायाच्या बाबतीत मी कोणाच्या काकालाही घाबरत नाही. हा, बघून घेऊ. गुरुनाथ, आयुष्यभर रडण्याची पाळी तुझ्यावर येईल, लक्षात ठेव. राधिका, मला तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे ग, पण आता काय बोलू? काका मला माहितीये तुम्हाला माझ्याशी खूप काही बोलायचंय, मग तुम्ही काहून नाही बोलत आहे? काका, चल शनाया. राधिका, राधिका, चल लवकर, पटकन चल, लवकर चल. काका काय चल, झालं? तुला दाखवतो. काय झालं काका? चल आधी. काका सांगा तरी. गुरुनाथ, गुरुनाथ थांब. पुष्पा तू? हो ताई मीच. अहो साहेब इथे भेटले मला, मी दुसऱ्या कामाला चालले होते. तर मी त्यांना जरा सांगत होते की माझ्या नवऱ्याचं कामाचं कुठे होतंय का बघा म्हणून. हा, तेच कामाचंच बोलत होतो आम्ही त्यांच्या. पण राधिका, तू का अशी धापा टाकत आली? काय झालं? काहीतरी गडबड आहे. हा लबाडा आहे, मगाशी शन्याच होती. शनाया, अहो महाजनी काय बोलताय तुम्ही? सारखे काय उठसूट माझ्यावर संशय घेत असतो. तर तुमचं एक वेळ सोडा, पण राधिका तूही आता संशय घेतेस? नाही ते काका, काका म्हणाले आणि तू मान्य केलं. वा. अहो मला काही दुसरी कामं नाही आहेत का महाजनी? सतत तिच्या बरोबर फिरायला? बघ, त्या शनायाचं मला काही एक घेणं देणं नाही. ती काय करते मला माहिती नाही, पण तुला माझी सुद्धा व्हॅल्यू नाही? नाही तसं नाही काका, तुम्ही काहून असं करता? प्रत्येक वेळेला मला यांच्या समोर खोटं पाडता. राधिका, अगं हे कसं शक्य आहे? तुझ्या काकूची शपथ घेऊन सांगतो, मगाशी शन्याच होती. हे बघा काका, तुम्ही परत परत काय पुष्पा, अगं तुला शोधत होते मी. कपडे टाकलेस तू माझे? हो ताई, टाकले टाकले. अरे हाय,